थालपीठ म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे येतं ते म्हणजे खमंग खुसखुशीत मस्त अशी भाजणीची गरमागरम थालपीठं. छान असं साजूक तूप लावून मस्त खरपूस भाजलेली खमंग आणि खुसखुशीत ही थालपीठं बघा ना, काय मस्त पातळ आणि अशी खमंग अशी तयार झालेली आहेत. पण या सगळ्यासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे खमंग अशी थालपीठाची भाजणी. या भाजणीसाठी आपण काही तृणधान्य, काही कडधान्य एकत्रितपणे अचूक प्रमाणात घेऊन 1 किलोची ही भाजणी कशी तयार करायची, कशी भाजायची, याचं प्रमाण काय असलं पाहिजे आणि त्यापासून ही अशी खमंग थालपीठ कशी तयार करायची. ही थालपीठ आरोग्यासाठी पौष्टिक तर आहेतच, कारण यामध्ये कडधान्य, तृणधान्य एकत्रितपणे आहेत. पोटभरीचा नाश्ता आहे, त्याचबरोबर हेल्दी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी ही अशी दमदार तुम्ही थालपीठ खाऊ शकता किंवा जेवणासाठी सुद्धा रात्रीच्या ही थालपीठ अतिशय पौष्टिक अशी आहेत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे आपण 2 वाट्या इतकी ही ज्वारी घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात ही ज्वारी 300 ग्रॅम इतकी आहे. सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये अचूक प्रमाणात दिलेलं आहे. वजनी घ्या किंवा वाटी घ्या, थोडाफार फरक जरी झाला तरी काही हरकत नाही. आता ही अशी बघा लाया फुटेपर्यंत ही ज्वारी चांगली अशी खरपूस भाजून घेतली आहे. अशा लाया फुटायला पाहिजेत बघा. बराबर अशा या ज्वारीच्या लाया फुटल्या जात आहेत. अशी मध्यम आचेवर चांगली अशी मी खरपूस खमंग ही ज्वारी भाजून घेतली आहे. अशी भाजायची म्हणजे थालपीठ आपली मस्त हलकी आणि छान अशी खुसखुशीत तयार होतात. प्रत्येक धान्य व्यवस्थित भाजणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे खूप मोठा आच न करता मध्यम ते मोठ्या आचेवर चांगले लाह्या फुटेपर्यंत ही ज्वारी भाजून घेतली. त्यानंतर 1 वाटी इतकी ही बाजरी घेतलेली आहे. बाजरी जास्त प्रमाणात घ्यायची नाही, कारण बाजरीने थालपीठ थोडीशी कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजरीचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे. आणि बाजरी सुद्धा बघा अशी त्या लाया फुटेपर्यंत चांगली अशी मी खरपूस भाजून घेतलेली आहे. आता सगळं धान्य असं आपल्याला एखाद्या सुती कापडावर काढून ठेवायचं आहे, की जेणेकरून याला ते गरम गरम आपण जेव्हा ताटात किंवा भांड्यात काढतो त्यावेळेस त्याला पाणी सुटतं, ते तसं होत नाही, म्हणून असं कापडावर काढून ठेवायचं. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत गहू आणि हे सुद्धा वजनी प्रमाणात 100 ग्रॅम इतके आहेत. आणि वाटीने पाहिलं तर 1 वाटी हे गहू आहेत. गहू सुद्धा बघा फुलल्यासारखे झालेत आणि याचे सुद्धा असे तडतड उडावे ना तसे हे गहू उडत आहेत. इथपर्यंत आपल्याला गहू हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. आता त्याच वाटीने 1 वाटी तांदूळ आणि वजनी प्रमाणात 100 ग्रॅम हे तांदूळ घेतलेले आहेत. जुने जाडे कोणतेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आणि हे तांदूळ सुद्धा मस्त असे रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत. साहित्याचं वजनी वाटी अचूक 1 किलोच्या प्रमाणामध्ये सगळं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिले असल्यामुळे वर्षभर मागणी असणारा हा थालपीठ भाजणीचा बिझनेस तुम्ही अगदी घरच्या घरी गृहिणी असाल तरी सहजपणे करू शकता. आणि ही भाजणी एकदा तयार केली की 3 महिने अगदी आरामात टिकते. आता आपण हे पुढचं धान्य भाजत आहोत, तर ते इथे मी ही सालवाली मुगाची डाळ घेतलेली आहे. सगळं साहित्य आपण सालीसहितच जे असेल ते घ्यायचं आहे, की जेणेकरून साल खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं. मूग सुद्धा चांगले खरपूस भाजून घेतले. त्यानंतर इथे मी हरभरे घेतले आहेत आणि हरभऱ्याच्या ऐवजी चणा डाळ वापरली तरीही चालेल, पण जर तुम्हाला फायबर हवं असेल तर मात्र जी कडधान्य वापरणार आहोत ती सालीसहितच वापरावी. आता इथे घेतलेले आहेत मी नाचणी. नाचणीमध्ये माझ्याकडून थोडे काही असे तांदळाचे कण गेले, त्यामुळे तुम्हाला या नाचणीमध्ये पांढरे कण दिसत असतील. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं, त्याचबरोबर खूप कॅल्शियम आहे आणि रोजच्या आहारात नाचणीचा वापर हा आवश्यकच आहे. नाचणीमुळे हाडं बळकट होतात, स्नायूंना मजबूती येते. त्यामुळे लहान बाळांना नाचणी सत्व सुरुवातीला दिलं जातं. तसेच हे पचायला सुद्धा हलकं आहे. भरपूर यामध्ये फायबर आहे, म्हणून नाचणी ही या थालपीठाच्या भाजणीमध्ये आवर्जून घाला. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे ही मसुराची डाळ. मसुराचा रंग अगदीच काळसर असतो आणि मग भाजणीला काळपट रंग येण्याची शक्यता असते, म्हणून मी इथे अख्खा मसूर न वापरता मसुराची डाळ वापरली आहे. पण जर तुम्हाला अख्खा मसूर वापरायचा असेल तरीही चालेल. त्यानंतर आता इथे मी घेतलेले आहेत अर्धी वाटी साबुदाणे. साबुदाण्यामुळे ना आपल्या थालपीठाच्या भाजणीला मस्त असा खुसखुशीतपणा येतो, त्याचबरोबर पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि मुळात म्हणजे हे थालपीठ अतिशय खुसखुशीत अशी तयार होतात. म्हणून हे साबुदाणे बघा असे चांगले फुलेपर्यंत, प्रत्येक दाणा असा फुलला पाहिजे इथपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपली थालपीठ छान अशी हलकी व्हावी याकरता इथे मी हे जाडे पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे सुद्धा आपल्याला चांगले असे मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत साधारण धने घेतलेले आहेत, पाऊण वाटी इतके हे धने आहेत आणि याच्याने ना आपल्या थालपीठाच्या भाजणीला छान असा स्वाद येतो आणि वेगळी अशी धने पावडर वरून घालण्याची गरज लागत नाही. म्हणून हे असे चांगले हलकासा सुवास सुटेपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर 2 टीस्पून म्हणजे साधारण 10 ग्रॅम हे मी जिरे घेतलेले आहेत. हे सुद्धा असे सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता मात्र गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये 1 चमचा म्हणजे साधारण 5 ग्रॅम इतकी मी मेथी घातलेली आहे आणि मेथी सुद्धा ही अशी गरम तव्यामध्ये फक्त परतून घ्यायची आहे म्हणजे तिचा कडसरपणा जाणवत नाही. आता आपली ही सगळी थालपीठाची भाजणी भाजून झालेली आहे. जेव्हा महिन्याकाठी आपलं छोटं छोटं थोडं थोडं सामान जेव्हा उरतं त्यावेळेस तुम्ही सगळी कडधान्य तृणधान्य एकत्रित मिसळून ही अशी थालपीठाची भाजणी महिनाभरासाठी बनवू शकता. अगदी जर तुम्ही भरपूर प्रमाणात बनवली ना तरी सुद्धा ही भाजणी महिने म्हणजे साधारण 6 ते 7 महिने अगदी आरामात टिकते. आता ही अशी एकत्रित केलेली भाजणी गिरणीवरून आपल्याला किंचित भरडसर अशी दळून आणायची आहे आणि जर तुम्ही घरघंटीवर दळणार असाल तर मात्र 3 नंबरची चाळण लावून ही भाजणी अशी दळून आणायची आहे. हे पीठ एकदा तयार केलं की 6 महिने आरामात टिकतं. त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही 1 किलो अर्धा किलो या प्रमाणात पॅकेट्स करून विकू शकता. आता आपण साधारण 5 थालपीठ तयार करणार आहोत. त्याकरता 4 मूठ मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे कुठल्या पालेभाज्या असतील तर त्या घालायच्या. मी इथे थोडा पालक आणि कोथिंबीर घातलेली आहे. त्याचबरोबर किसलेला हा दुधी घातलेला आहे. लाल भोपळा, दुधी, पालक, मेथी अशा कुठल्याही भाज्या तुम्ही घालू शकता. यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हिंग. इथे मी ना आलं लसूण पेस्ट वापरणार नाहीये. बरेच जण आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट वापरतात पण आमच्याकडे आलं लसूणच्या स्वादाचे थालपीठ आवडत नाहीत. त्यानंतर चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, त्याच्याने खमंगपणा येतो. चवीला थोडीशी साखर घातलेली आहे आणि जर आपली आधीची शिल्लक जर काही वरण असेल, आमटी असेल, कुठली भाजी असेल ती सुद्धा यामध्ये वाटीभर जरी घातलीत ना तरीही ती आपली शिळी भाजी सुद्धा संपून जाते आणि मुळात म्हणजे कोणाला कळत सुद्धा नाही. यामध्येच अशी मिसळून घ्यायची आहे आणि त्यामुळे आणखीन छान खरं तर खमंग अशी थालपीठ आपली तयार होतात. तर आता ही थालपीठ छान अशी खुसखुशीत व्हावी याकरता आपण यामध्ये बरोबर आपली ही तेलाच्या याच्यामध्ये जी पळी असते ती म्हणजे साधारण 1 टेबलस्पून इतकं मी तेल घातलेलं आहे की जेणेकरून आपली थालपीठ कोरडी सुद्धा होत नाहीत आणि छान अशी खुसखुशीत तयार होतात. आता हे तेल सगळं यामध्ये चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून किंचित सैलसर असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. फार घट्ट भिजवायचं नाही कारण हे भाजणीचं पीठ असतं ना ते थोड्या वेळाने कोरडं होत जातं. म्हणून किंचित सैलसर बघा हे असं पीठ आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. जर वेळ असेल तर तुम्ही हे असं पीठ थोडा वेळ म्हणजे साधारण 15-20 मिनिटं जरी भिजायला ठेवलं तरीही चालेल. पण वेळ नसेल तर लगेच थालपीठ करायला घेतलीत तरीही चालतात. मी 10 मिनिटं साधारण हे पीठ भिजायला ठेवलं होतं. आधीपेक्षा किंचित असं घट्ट झालेलं आहे. आता यातलंच थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं, हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे कारण थोडं ते घट्ट झालेलं असतं. साधारण असं मोठी पोळी लाटता येईल एवढा मोठा गोळा मी यामध्ये घेतलेला आहे. आता आपण थालपीठ कसं थापायचं ते पाहतोय. इथे मी एक सुती रुमाल ओलसर असा करून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे थालपीठ रुमालाला अजिबात चिकटत नाही. हाताला सुद्धा पाणी लावल्यामुळे हाताला पीठ अजिबात चिकटत नाही. आणि बघा हे असं गोल गोल मी एकाच दिशेने थापत जात आहे. जसं आपण भाकरी थापतो त्या पद्धतीने हे थालपीठ असं थापून घ्यायचं आहे आणि पीठ आपलं बऱ्यापैकी सैल करून घ्यायचं की जेणेकरून सहजपणे आपण हाताने हे थालपीठ पसरवू शकतो. हाताला जर पीठ चिकटत असेल तर पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे पीठ अजिबात बोटांना चिकटत नाही आणि चांगलं पातळ असं एकसारखं थालपीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. पीठ जर तुमचं खूप घट्ट असेल तर मात्र कडेने तडा जाण्याची शक्यता असते. म्हणून सैलसर पीठ करून घ्यायचं आणि मग ही अशी आपल्याला 4 ते 5 छिद्र करून घ्यायची आहेत की जेणेकरून यामध्ये आपल्याला तूप सोडता येईल आणि मस्त असं खमंग खरपूस आपल्याला थालपीठ शेकता येईल. आता या रुमाला सहितच उचलून आपल्याला हे तव्यावर घालायचं आहे. तर इथे मी तवा सुद्धा चांगला गरम करून घेतलेला आहे पण पहिलंच थालपीठ आहे म्हणून ते चिकटायला नको म्हणून मी थोडंसं तेल असं घालून घेतलेलं आहे.
आता रुमालासहितच हे थालीपीठ उचलायचं आणि तव्यावर हे असं घालून घ्यायचं आणि मग रुमाल सहज असा काढून घेता येतो. मात्र सुती रुमालच वापरायचा आहे, कारण जर तुम्ही सिंथेटिक रुमाल वापरला तर गरम तव्याला सिंथेटिक रुमाल चिकटला जाईल, म्हणून सुती कापडच आपल्याला वापरायचं आहे. थालपीठ एका कडेला गेलं होतं, म्हणून हे तव्याच्या मध्यभागी आणण्यासाठी मी थोडंसं मध्ये असं त्याला हलवून घेतलं आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि मिनिटभराची वाफ घ्यायची. बघा हे पाणी असं वाफेचं तयार होते आणि पुन्हा थालपीठात पडते किंवा तव्यावर पडतं, त्यावेळेस चूर असा आवाज होतो. इथपर्यंत आपल्याला मिनिटभर चांगलं मध्यम आचेवर थालपीठ असं शेकवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला छान वाफ बसते, थालपीठ व्यवस्थित शिजतं. आणि बघा मस्त असं आपलं हे खरपूस असं थालपीठ शेकलं आहे. आता दुसरी बाजू सुद्धा आपल्याला मध्यम आचेवर छान असं कडेने तूप, तेल किंवा काहीही तुम्हाला जे सोडायचं असेल ते तुम्ही सोडू शकता, पण मी इथे तूप सोडत आहे, म्हणजे मस्त असे तुपावर खमंग खरपूस भाजलेले थालपीठ छान लागतात. ते थालपीठ शेकून होतोय तोवर इथे मी दुसरं हे थालपीठ थापून घेत आहे. आता हे बघा असं कडेने गोल 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 आपल्याला थापायचं आहे. बघा तुम्ही मी साधारण एकाच दिशेने आपण क्लॉकवाईज म्हणतो ना, तसं गोल 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 मी हे थापून घेत आहे. या पद्धतीने एकसारखं आपल्याला थालपीठ थापता येतं. आता हे दुसरं थालपीठ थापून होईपर्यंत आपलं जे आधीचं थालपीठ होतं ना, ते व्यवस्थित मस्त असं खरपूस शेकून झालेलं आहे. जर तुम्हाला खुसखुशीत थालपीठ आवडत असेल तर मात्र मध्यम तेल लहान आचेवर चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं. एकसारखं सगळं हे थालपीठ शेकलं आहे. याच पद्धतीने दुसरं सुद्धा थालपीठ मी असंच खमंग खरपूस शेकवून घेतलेलं आहे. आपली थालपीठ तयार झालेली आहेत आणि यावर मस्त असं गरमागरम थालपीठ आणि त्यावर घरचं ताजं असं लोणी, इतकं छान कॉम्बिनेशन आहे ना. तर हे लोण्याबरोबर, दह्याबरोबर किंवा मी आता नुकताच आहे ना लिंबाचं लोणचं तयार केलं होतं, त्याबरोबर ही थालपीठं मी सर्व केलेली आहेत. ही थालपीठं तुम्ही डब्यासाठी बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. भरपूर प्रोटीन, फायबर युक्त, लहान बाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्याची काळजी घेणारी ही थालपीठाची भाजणी नक्की तयार करून पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.